उदाहरणार्थ आम्ही मागे घेऊ, परंतु आजही या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देताना ज्या अडचणी येतात, बाकीच्या जातीचे प्रमाणपत्र देताना त्या अडचणी नाही येत. उदाहरणार्थ मी एक देतो की महादेव कोळी या आदिवासी जातीचं प्रमाणपत्र देताना विशेषतः मराठवाड्यामध्ये मागच्या काळात खूप आंदोलनं झाली याच्यामध्ये, आणि मग हे आंदोलन नवीन प्रमाणपत्र द्यायला अडचणी येतात मी समजू शकतो. परंतु एखाद्याच्या वडिलाचं प्रमाणपत्र आहे, एखाद्याच्या आजोबाचं प्रमाणपत्र आहे, एखाद्याच्या काकाचं चुलत्याचं प्रमाणपत्र आहे, ते व्हेरीफाय झालेलं आहे, बहिणीचं आहे सख्या, तरी दुसरं सबमिट केलेलं महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र भेटण्यासाठी देण्यासाठी सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात सभापती महोदय. आणि आपण जातीचं प्रमाणपत्र विशेषतः आदिवासी त्यातल्या त्यात महादेव कोळीचं देताना अनेक पुरावे द्यावे लागतात. आता तुम्ही म्हटलेले की पुरावे द्यावे लागणार नाही, परंतु याच्यात अडचणी येतातच आणि आदिवासींसाठी जास्त अस्तित्वात जास्त अडचणी येतात सभापती महोदय. आणि म्हणून आपल्यालाही माहिती आहे उईके साहेब याच्यामध्ये, आणि म्हणून आपण जरा सूचना आपल्या अधिकाऱ्यांना खाली दिल्या पाहिजे की ज्याच्या वडिलांचं आहे, ज्याच्या आजोबाचं आहे, त्याचं तुम्ही काय करणार, पुन्हा व्हेरीफाय कशासाठी करायची गरज आहे? त्यांनी थोडी दुसरे त्याचे वडील आहेत, त्याचे आजोबा आहे, ते ऑलरेडी शासकीय नोकरीत काम करतात किंवा काहीतरी निमित्ताने त्यांनी प्रमाणपत्र काढलं, एखादी निवडणूक लढवण्यासाठी काढलेलं असेल, काहीतरी असेल. पण काय होतं सभापती महोदय, आता समजा मी एखादा बुलढाण्याचा किंवा संभाजीनगरचा आदिवासी भागातला राहिला असेल आणि माझा मुलगा पुण्याला राहायला गेला असेल, तर मग त्याचा पुण्याचा रहिवास तपासला जातो आणि पुण्यात मग आदिवासीच नाही अशा पद्धतीनं सांगितलं जातं. पण त्याचे वडील असेल, त्याचे आजोबा असेल, ज्या भागातले त्यांचं प्रमाणपत्र आहे ऑलरेडी. आणि मला असं वाटतं याच्याविषयी माननीय मंत्री महोदय एकदा स्पष्ट सूचना तुमच्या प्रशासनाला देण्याची आवश्यकता आहे. मी नवीन प्रमाणपत्राविषयी बिलकुल बोलणार नाही, पण जुने वंश परंपरागत वडिलांचे, आजोबांचे, चुलत्याचे, बहिणीचे, आत्याचे हे प्रमाणपत्र तर तुम्हाला पकडावंच लागेल. आणि म्हणून हे सगळे या सगळ्याच्या दुरुस्ती करत असताना या सूचना सुद्धा महत्वाच्या आहे. विशेषतः मी महादेव कोळी याच जातीचा उल्लेख करतो आणि या जातीच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर सर्टिफिकेट देताना अडचणी येतात. मला वाटतं येणाऱ्या काळात या विधेयकाच्या निमित्ताने मी सूचना करेल की आपण या कायद्यात दुरुस्त्या करतात, समिती करणार, ठीक आहे, परंतु आदिवासी बांधवांना सगळ्यात जास्त त्रास हे प्रमाणपत्र मिळताना होतं आणि काही जणांना जाणीवपूर्वक टाळलं जातं. अशा प्रकारचं माझं मत आहे. मला वाटतं हे बिलच्या ज्या सुधारणा तर आम्ही वापस घेणार आहोत, परंतु मला असं वाटतं या सुधारणा सुद्धा मी सुचवतो.